भातकुली तालुक्यातील कानफोडी दाऊदपूर गावातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून 100 वर्षापासून त्यांच्या शेतात येण्या-जाण्याच्या कानफोडीस सायत रस्ताच कोणीतरी खोदून ठेवल्यामुळे गावातील 80% शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहणार नसल्याने जगावे कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील कानफोडी ते सायत हा रस्ता मागील 90 ते 100 वर्षापासून शेतकरी आपल्या शेतात येण्या-जाण्याकरिता करतात. कानफोडी दाऊदपूर गावातील 80% शेतकऱ्यांची शेती याच मार्गावर आहे. काही वर्ष अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्याचे खडीकरण सुद्धा झाले होते, पण नंतर काहीच झाले नाही. पावसाळ्यात या रस्त्याने जाण्यासाठी खूप त्रास होतो. एकीकडे अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे यासाठी शासन विविध योजना राबवित असते, पण शेतात जाण्याचा रस्ताच जर बंद झाला तर शेती करायची कशी याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अगोदरच हा रस्ता पूर्ण खराब असून कोणीतरी हा रस्ता बाजूने खोदून ठेवल्यामुळे रस्ताच बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांची दखल घेऊन तातडीने प्रशासनाने चौकशी करून खोदलेला रस्ता बुजविण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी किसान मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष तसेच संघर्ष संघटनेचे संस्थापक मिलिंद बांबल यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अन्यथा शेतकरी हितासाठी तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कानफोडी गावातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला असून त्यांचा शेतात जाण्याचा कानफोडी सायत हा मार्ग कोणीतरी खोदून ठेवल्यामुळे शेतात कशी जावे आणि शेती कशी करावी हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे शेतात जाण्याचा त्यांना मार्ग नाही आहे. रस्ता खोदल्यामुळे त्यांना खूप मोठी अडचण होत आहे आणि शेती कशी करावी, जगावी कशी. कानफोडी गावातील 80% लोकांची शेती याच रस्त्यावर असल्यामुळे त्यांना शेती कशी करावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं असून जिल्हाधिकारी महोदयांनी शेतकऱ्यांच्या या मोठ्या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन याची चौकशी लावून हा रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.